आणि सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये। त्याचप्रमाणे अमृता वारे ब्लॉग्स या चॅनल वरती सुद्धा। तर सकाळची वेळ आहे, आज आहे संडे आणि सर्वांना हॅपी संडे। तर रविवार असून सुद्धा सकाळी सकाळी लवकर उठलोय, कामं आवरलेत आणि आता देवपूजेला लागायचे। आंघोळ वगैरे करून झाली, घरातलं झाडून झुडून पुसून घेतल्यानंतर मग आता देवपूजा करते, तुम्हाला तर माहितीच आहे। आणि आज मंदिराची सुद्धा डीप क्लिनिंग करायची आहे आणि मग देवपूजा करायची। तर चला मग आजचा ब्लॉग खूप छान आणि मस्त असणार आहे, त्यासाठी कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर देवपूजा तर आपण रोजच करत असतो, पण देवघर सुद्धा चारी बाजूने वरून वगैरे साफ करून घेणं गरजेचं असतं, कारण धूळ बसते। ते म्हणतात ना, घरात स्वच्छता असते तेव्हा घरात लक्ष्मीचा वास राहतो, पॉझिटिव्हिटी राहते। त्याचप्रमाणे मग देवघर तर क्लीन असायलाच हवं ना, कारण आता पावसाळा असल्यामुळे तेवढी जास्त धूळ येत नाही, नाहीतर खूपच जास्त धूळ येते देवघरावरती। म्हणजे रोजच्या रोज साफ करावंच लागतं, पुसून घ्यावंच लागतं। आता मी साफ करून 8 दिवस होऊन गेलेले होते, पण पाऊस चालू असल्यामुळे तेवढी धूळ नव्हती, पण मग राहवलं नाही, कसं तरी पारुशासारखं वाटत होतं, म्हणून मग आज मी ते पुसून घेतलंच, थोडंसं वरून वगैरे खालून वगैरे। आपल्याला पण थोडंसं बरं वाटतं, फ्रेश वाटतं आणि चांगलं वाटतं मग। आणि देवपूजा केली तरी पण रांगोळी वगैरे काढली, दिवा लावला दारात, तुळशीत जरी संध्याकाळी दिवा लावला ना, खूप जास्त प्रसन्न वाटतं, आपलं मन एकदम जास्त प्रसन्न राहतं। आणि माझी जी छोटी निरांजना होती ना, ती वटपौर्णिमेच्या दिवशी तिथंच विसरून आले मी पूजा करून झाल्यानंतर। त्याच्यामुळे आता ही मोठी एक आरती आहे, म्हणजे थोडीशीच मोठी आहे, जास्त पण नाही, त्याच्यामध्ये दिवा लावते मी। आणि आता जाता येता घेऊन येणार आहे मी ती छोटीशी, पण पाऊस रोज असल्यामुळे ना ते बाहेर गेलं तरी लक्षात राहत नाही, आणि 5-10 मिनिटं पाऊस उघडला तर बाहेरची कामं करून घ्यावी लागतात, आणि त्याच्यामुळे मग ही निरांजना आणायची राहूनच जाते। तर छोटीशी आधीची माझी छान होती, ती मस्त होती। आणि देवपूजा करताना ना देवघरात मी तेल देवघरासाठी वेगळंच वापरते, सेपरेट बॉटल ठेवते। तिळाचं तेल आणते मी, आणि बरेच जण दुकानदार देवपूजेसाठी म्हटलं तर ना राईचं तेल म्हणजे मोहरीचं तेल सजेस्ट करतात, पण मोहरीचं तेल नाही घ्यायचं, कारण मोहरीचं तेल जळत नाही, वात जळत नाही अजिबात। लावली आणि आपण देवघरापासून उठून गेलो की 2 मिनिटात तर ती विझून जाते, हा माझा अनुभव आहे। म्हणून मग तिळाचं घ्यायचं, तिळाचं छान जळतं, अगदी वात शेवटपर्यंत आणि व्यवस्थित जळते। त्याच्यामुळे मग मी तिळाचंच आणलेले, आणि तुम्ही सुद्धा तिळाचंच घ्या जर घ्यायचं असेल तर। किचनमधलं तेल नाही वापरायचं, देवाला सेपरेटच तेल ठेवायचं। आणि रांगोळी मला फार जास्त काढायला आवडते, मी देवपूजानंतर थोडीशी छोटीशी रांगोळी काढूनच घेते दारात, तुळशीमध्ये वगैरे। आता पाऊस खूप चालू असल्यामुळे मग मी तुळशीसमोर काढू नाही शकत बाहेर, पण मग देवघरासमोर तर काढूनच घेते, छोटीशी काढते एकदम, आणि त्याच्यामुळे छान वाटतं आपल्याला पण। आणि काय झाले काय माहिती, या मनी प्लांटची ना पानं खूप जास्त पिवळी पडायला लागलेली आहेत, आणि तसं तर खूप वर्ष झाले याला, 4-5 वर्ष झाले या मनी प्लांटला। त्याचं म्हणजे आता कसा तरी झालेला आहे जरा, पण ठेवला आहे तरी पण काढून टाकावसा वाटत नाही, कारण अगदी 2-4 पानाचा होता तेव्हापासून वाढवलेला आहे ह्याला, मग काढून पण टाकू वाटत नाही आहे। पण त्याची कुंडी पण तुटलेली, म्हणून मला हा मनी प्लांट काढायचाच आहे। कुंडी पूर्ण तुटलेली, पाणी टाकलं की पाणी खाली येतं, म्हणूनच मी दुसऱ्या कुंडीमध्ये दुसरा मनी प्लांट लावून घेतलेला आहे, म्हणजे तो जरासा मोठा होईल, म्हणजे हा तो ह्याच्या जागेवर ठेवेल आणि हा काढून टाकेल असा विचार केलेला आहे मी। किंवा मग कुंडी चेंज करेल जर करता आलं मला तर, आणि कट करून ठेवून दिला असाच हा। तर तो जो दुसरा लावला होता ना नवीन, तो खूप छान आलेला आहे, बघू शकता। तो 4 पानावर होता, 5व्या पानापासून तो फुटला आहे, आणि तो उन्हाळ्यात लावला होता मी तरीसुद्धा छान आलेला आहे। आणि आजही ना त्याला मस्तपैकी पावसात ठेवलेलं आहे मी, कारण मनी प्लांटला थंड हवा लागते, आणि त्याच्यावर जर पाणी रोजच्या रोज स्प्रे केलं ना तर खूप भारी येतो मनी प्लांट, एकदम मस्त येतो। तर म्हणूनच मी आज याला बाहेर ठेवलेले। तसं तर सगळ्याच कुंड्यामधून मी ठेवत असते बाहेर पावसात, जेव्हा पाऊस चालू असतो तेव्हा, त्याच्याने एकदम ताजी आणि टवटवीत होतात झाडं। तुळससुद्धा आपली छान झालेली, उन्हाळ्यात खूप जास्त खराब झाली होती, आता बरी झालेली आहे, जरा ताजी टवटवीत झालेली। उन्हाळ्यात पाणी जरी घातलं तरी वातावरणच एवढं गरम आणि उष्ण असतं ना, की त्याच्यामुळे झाडं खूप सुकून जातात, पिवळी पडतात, आणि कसं तरी होतं बघून त्यांच्याकडं। तर आपली तिकडे ॲलोवेरा लावलेला आहे, ॲलोवेराची कुंडीसुद्धा तुटायला झालेली, त्यालासुद्धा खूप जास्त वर्ष झाली, म्हणून मी दुसरा ॲलोवेरा लगेचच बाजूच्या कुंडीत लावून ठेवलेला आहे, ही जरी कुंडी काढावी लागली तुटली तरी तो ॲलोवेरा चांगला येईल म्हणून, आणि आता तो पण छान आलेला आहे। तर ही आहे आमची वरची कपडे वाळत घालायची बेडरूम, म्हणजे आता सध्या इथं कोणी झोपत नाही, पण पप्पा येतात तेव्हा पप्पा झोपतात, इथं दीदी झोपतात। आणि इथं मी दोऱ्या बांधून घेतलेल्या आहेत, कपड्याचं जुगाड केलेले, पावसाळा असल्यामुळं, आणि इकडं मागं मोकळा असल्यामुळं खूप छान हवा येते इथून, आणि मस्त कपडे वाळतात। तर कालचे थोडेसे कपडे अजून आहेत, आणि जे वाळले होते ते मी घडी करून ठेवलेले आहेत, आणि एक्स्ट्राची गादी वगैरे तिथं ठेवलेली। कांद्यांचा स्टॉक, कांदे लसणाचा स्टॉक पण इथंच केलेला आहे या रूममध्ये, कारण इथं व्हेंटिलेशन छान होतं, प्रॉपर खिडकी खोलली की खूप छान हवा येते, म्हणून मग इथं ठेवलेलं आहे मी कांदे, आणि कपड्याची सुद्धा इथंच सोय केलेली आहे। काय खायचं मग संध्याकाळी?
वडापाव बनवायचा. हो पिल्लू, वडापाव खाशील? तुला बरं वाटतंय? गळ्यात दुखायचं कमी आलं? संपून गेलं? मग खायचा वडापाव? पावभाजी नाही ना, आता या सीझनला कोबी फ्लावर नाही चांगलं भेटत. नको ना पावभाजी, त्याला कोबी फ्लावर लागतं खूप सारं, ते चांगलं नाही भेटत. हां ठीक आहे, चला चला मग आपण पाव आणायला जावं लागेल, बटाटे आणायला जावं लागेल. बटाटे पण नाही आहे, 2च आहेत. जायचं? वडापावच बनवायचा आहे, पण जावं लागणार आहे. चला मग जायचं मग. चला मग आता फिरून पण येऊ. ठीक आहे, चला मग आता आम्ही पोरांना सुट्टी आहे आणि एक चक्कर मारून येतो फिरून, आणि वडापावसाठी लागणारं सामान घेऊन येतो. थोड्या मिरच्या बिरच्या. 2 दिवस काय? हा 2 दिवस सुट्टी आहे. ठीक आहे, 2 दिवस सुट्टी आहे माहिती आहे मला. आणि छान दिसते मोठी. तर आम्ही आता भाजी मार्केटला येऊन पोचलेले. मी काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी ताजी भाजीपाला घ्यायला 2-3 दिवसातून मार्केटला येतच राहते. इथून छानपैकी मिरच्या वगैरे घेतल्या, बटाटे घेतले, तळायला मिरच्या घेतल्या, आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो स्टेशनरीमध्ये. तर शिवांशला तिथं क्रेयॉन्स घ्यायचे होते आणि कलर पेपरसुद्धा घ्यायचे होते. तर ते त्याचं स्कूलचं थोडंसं सामान घेतलं आणि तिथून परत आम्ही घरी जायला निघालो, कारण घरी जाऊन मला स्वयंपाक करायचा होता. पाऊस पण येत होता, तर भीती वाटत होती बाबा पोरांना, पावसाला तर पोरं भिजायला नको म्हणून. आधी शिवांशला बरं वाटत नाही. आणि इथून मी पाव घेतले अमूल बेकरीतून. तर आता मुलांनी डिमांड केली होती वडापाव खायचा आहे म्हणून, तर वडापाव बनवायला चालू केलाय. बटाटे लावलेत कुकरला, बटाटे मिरच्या घेऊन आलो. इथं मिरच्या सुद्धा आणलेल्या आहेत मस्त तळायला, आणि आज वडापावचा स्पेशल बेत असणार आहे. आणि आता ना सगळं झालेलं रेडी बनवून आणि घेतले मस्त जेवायला. इथं हॉलमध्ये टी व्ही बघत आमचं जेवण चालू असतं. तर गरम गरम वडापाव, भजे वगैरे सगळंच, मिरचीचे आणि बटाट्याचे पकोडे ते सगळंच घेतलेले, आणि मस्तपैकी बाहेर पाऊस पडतोय आणि आमचा गरम गरम बेत आम्ही आज एन्जॉय करतोय.